अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या अशा सुंदर आणि खूप महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करते. तसं आता तुम्हाला माहीतच आहे दत्त जयंती येणार आहे. सगळ्यांनी आपण आपल्या घरी किंवा केंद्रामध्ये जे आपली सेवा जे आपल्याला शक्य आहे ते काहींना गुरुचरित्र शक्य नाही, पण काहींनी जे सांगितलेले आहे सेवा त्या करणं चालू केलेले आहे आतापासून. तर आपण ह्या सेवा दत्त जयंतीपर्यंत करणार आहे. तर हे तर आहेच, पण आपण स्वामींना व दत्त महाराजांना अशी एक मौल्यवान वस्तू द्यायची आहे. तर तुम्हाला तर वाटत असेल की मौल्यवान वस्तू म्हणजे आपण केंद्रामध्ये जसं की कधी काही सामान देणार, केंद्र जरी असलं तरी आपल्या तिथे पण कधी कमतरता राहते. आपण कधी काही वेगवेगळ्या प्रकारे कुठल्याही प्रकारची मदत करू शकतो. खुर्च्या झाल्या, प्रसादाचं सामान झालं, अशा बऱ्याचशा केंद्रामध्ये काहीच गोष्टी नसतात, फक्त फोटो असतो, फक्त त्यांच्या श्रद्धा असते. तिथे बरेचसे केंद्र असे आहे तिथे काही एक फोटो असतो आणि बाकीचं काहीच नसतं. तर अशा केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला जे आपल्या इच्छा आहे, जे आपल्याला शक्य होते ते तुम्ही देऊ शकता. त्यात वस्तू तुम्हाला द्यायच्याच आहे, कारण हे आपल्याला स्वामी एवढं सगळं देतात ते थोडंसं आपण खूप जास्त नाही, पण आपली जेवढी आहे, आपल्यात जेवढी हिंमत आहे तेवढं आपण नक्कीच दान करा. कारण स्वामीला थोडंसं दिलं तर स्वामी खूप जास्त देतात, हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळं तुम्ही नक्कीच ह्या सेवा करा आणि स्वामींना ह्या गोष्टी भेट द्या, जेणेकरून तुम्हाला आयुष्यात कधीही दुःख दारिद्र्य हे कधी येणारच नाही. चुकून मुकून तुमच्या तोंडातून स्वामी समर्थ असं नाव जरी निघालं तरी पण स्वामी त्यांचे ऋण फेडतात लगेच. आपल्याला त्या स्वामींचं तुम्ही असे अनुभव आलेलेच असेल, प्रत्येकाला स्वामींचे अनुभव आलेले आहे. जसं की स्वामी आपण मनात जरी ठेवले तरी एखाद्या दिवशी आपण अनुभव घ्या, जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा स्वामी धावून येतात, तुम्हाला प्रचिती देतातच. तर यासाठी दत्त जयंतीला आपल्याला एक असा संकल्प करायचा आहे की हेच तुम्हाला हीच मौल्यवान गोष्ट द्यायची आहे की मी आजपासून नित्यसेवेमध्ये तुम्हाला जे जमते, कोणाला 11 माळी जमतात, कोणी सारामृत रोज पठण करणार, कोणाला 18वा अध्याय गुरुचरित्राचा वाचू शकते, कोणी 14वा अध्याय वाचू शकतात, पण ते वर्षभर. आणि जसं की तुम्हाला माहीतच आहे 18वा अध्याय हा वर्षभरच वाचायचा असतो दत्त महाराजांचा. त्यामुळं तुम्हाला जो जमते ते संकल्प तुम्ही करू शकता. कोणी रोजची 1 माळ याचाही संकल्प केला तरीही, कारण प्रत्येकाला आपल्या वाढदिवसाला, मोठे असो लहान असो, प्रत्येक जणाला आपल्या वाढदिवसाला कोणाला ही अपेक्षा असते की आपल्याला काहीतरी मिळावं. कारण हे अपेक्षा असणंही तेवढीच महत्त्वाची आहे, कारण आपल्याच माणसाला आपल्याकडून अपेक्षा राहतात. त्यामुळं आपण ऋण म्हणून त्यांनी आपल्याला एवढं दिलं, आपण त्यांना थोडंफार काय होणार, पण आपणही त्यांना काही गिफ्ट म्हणून वस्तू तर देणारच, पण हे सगळं दिलं तर ते आणखीच खुश होणार. यासाठी तुम्ही नित्यसेवेमध्ये तुम्हाला जे जमते त्या गोष्टी तुम्ही करू शकता. तर हीच मौल्यवान वस्तू आहे की तुम्ही स्वामींची किंवा दत्त महाराजांची जमेल ती सेवा करा, पण नेहमीसाठी करा. असं नाही की आज संकल्प केला आणि उद्याच खंड पडला, असं करू नका. जे आहे ते कृतज्ञपणे व्यक्त करा स्वामींना. जे आहे ते तुम्ही नित्यसेवा करा, प्रामाणिक राहा स्वामींशी. स्वामी आपल्याला खूप देतात हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं तुम्हीही स्वामींना तुमच्याकडून जे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न करा. आणि कोण मला कमेंट करा, कोणी संकल्प केला, कोणी करणार आहे. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.